हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज बघा आपल्या कृष्ण कमळला ना खूप छान असे 2 कृष्ण कमळ फुललेले आहेत आणि याची एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे की ह्याच्या फांदीवरती ना प्रत्येक जिथे नॉट असते ना त्या प्रत्येक नॉटच्या इथे एक एक कळी अशी छान उगवत जाते. तर आज मी विचार केला की कृष्ण कमळ आहे ना छान आज कृष्ण भगवानांना अर्पण करायचं. तर या कृष्ण कमळची पण एक छान अशी स्टोरी आहे जी मी ऐकली होती. मला माहिती नाही की काय आहे, खरंच आहे की नाही, पण निष्ठा मला विचारत होती तर मग मी तिला सांगत होते की बघ असं याच्या आतमध्ये ना म्हणजे हे बाहेरच्या जे छोट्या छोट्या अशा पाकळ्या दिसत आहेत ना तर त्या 100 कौरव असतात आणि त्याच्या आतमध्ये 5 पाकळ्या छोट्या असतात तर त्याला 5 पांडव म्हटलं जातं आणि मध्ये जो मोठा असा तुम्हाला तुरासारखा दिसतोय ना तर ते कृष्ण भगवान असं म्हटलं जातं. तर म्हणून हे जे फूल उमलतं ना या फुलाला कृष्ण कमळ असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक डार्क जांभळा कलर सुद्धा येतो आणि हा थोडासा असा पर्पल कलर वेगळा आहे, पिंकिश असा 2 वेगवेगळे कलर येतात. तर छान म्हणजे हा आधीच्या दिवसाचा म्हणजे काल गुरुवार होता तर हा बुधवारचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओची सुरुवात तर मी केली पण नंतर मला पुढचा व्हिडिओ काही करता आला नाही कारण निष्ठाला थोडं बरं नव्हतं तर त्याच्यामुळे कधी कधी काही गोष्टी आपण जशा विचार करतो ना तर तशा कधी कधी होत नाहीत. पण असो म्हटलं ही गोष्ट नको स्किप व्हायला तुमच्यासाठी म्हणजे तुमच्याकडून म्हणजे माझ्याकडून तर म्हणून म्हटलं की हे तुम्हाला नक्कीच दाखवू की श्रीकृष्ण भगवानांकडे मी जे कृष्ण कमळ आलं होतं ना ते छान त्यांना अर्पण केलं आणि देवांच्या इथे ना रोज मी आता तुळशीची पानं अशी छान ठेवते आणि दुसऱ्या दिवशी ही पानं मी स्वतः किंवा घरात सगळ्यांना देते खायला. आणि तुळशीच्या पानांमध्ये तुम्हाला माहिती आहे किती ताकद असते. तुळशीच्या पानांनी आपली जी इम्युनिटी पॉवर जी आपण म्हणतो ना ती खूप पटीने वाढत असते. तर म्हणून रोज अशा प्रकारे देवांना अर्पण करून ती जर आपण खाल्ली ना तर खूपच मस्त. तर हा आहे कालचा गुरुवार आणि सकाळी सकाळी ना मला एक वेगळाच आवाज काहीतरी येत होता. रोजचा पक्ष्यांचा आवाज रोजच्यासारखा वाटत नव्हता तर म्हणून सहज मी इथे आली आणि बघितलं तर इथे छान असा हिरवा गार असा मस्त असा पोपट बसला होता आणि खूप मस्त त्याचा असा गोड मधुर अशा आवाजात तो ओरडत होता तिथे. तर तुम्हाला जवळून दाखवते की बघा तो इथून उडून ना तिथे त्या समोरच्या वायरवरती जाऊन बसला. तर इथे खूप छान पोपट पण येतात, भरपूर प्रकारचे पक्षी येतात, पोपट असतात, साळुंकी असते, खूप सारे वेगवेगळे पक्षी इथे येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज नेहमी ऐकायला मिळतात. आणि सासूबाईंनी ना हे मला खूप हवं होतं हे झाड, ह्याला हळदीच्या पानांचं झाड म्हणतात. तर हे खूप कामाचं झाड असतं. एक तर चहामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि मोदकांसाठी खास जेव्हा आपण मोदक उकडवतो ना त्याच्या खाली हे पानं ठेवतात आणि मोदकांना अगदी असा मस्त असा सुगंध असा घमघमाट येतो. तर ते मी लावलंय आणि तुम्ही मला म्हटलं होतं की ताई ब्रह्मकमळचं सुद्धा झाड लाव. तर आईने मला ब्रह्मकमळची पण एक फांदी आणून दिली आणि ती पण मी लावली आहे. बघू आता ती कशी वाढते किंवा काय. तर सकाळी सकाळी जेव्हा असं संपूर्ण सगळ्या घरातल्या खिडक्या उघडतो, घरात बाहेरची जी हवा असते ताजी ती घरामध्ये येते, प्रकाश जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा घरामध्ये खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं. तर इथे हा दक्षिणेकडे जो मी दिवा लावते ना रोजचा आता पितृपक्षातला, तर बघा काच किती काळी झाली आहे. कारण कसं आहे ती जी वात येते ती फुलवात लावतो ना आपण तर ती शेवटी शेवटी अशी खूप जळते. त्यामुळे जी काच आहे ना ती खराब होते. पण इथे हवा खूप येते त्यामुळे काच नाही लावली तर दिवा तिथे राहणारच नाही. तर आता पितृपक्षामध्ये सगळ्यात साधी, सोपी आणि सगळ्यात प्रभावी अशी जर जी सेवा असेल ना तर ती हीच आहे की दक्षिण दिशेकडे आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही अशा प्रकारे सकाळी आणि संध्याकाळी आपली पूजा होण्याच्या आधी आपण अशा प्रकारे दिवा लावायचा आहे. आपल्या पितरांसाठी हा दिवा लावायचा आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि ह्या बाबतीत मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर आज होता गुरुपुष्यामृत योग आणि अनाईसे आपला आलेला आहे गुरुवार. तर जरी पितृपक्षात हा गुरुवार म्हणजे हा गुरुपुष्यामृत योग आला असेल पण तरीही आपल्याला आपण ज्या सगळ्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि बऱ्याच जणांना खूप प्रश्न होते की ताई खरेदी करू शकतो का किंवा काय. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की पितृपक्ष हे काही खराब दिवस नाही आहेत. पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांसाठीची आठवण करण्याचे हे दिवस आहेत.
त्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ तर तुम्ही काही घेत असाल, देवांसाठी जर तुम्हाला काही घ्यायचं असेल, तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. कारण लगेचच आता पितृपक्ष संपलं की लगेचच घटस्थापना सुरू होते, नवरात्री सुरू होतात. मग तेव्हा ऐन नवरात्रीच्या तोंडावरती आपण काहीच खरेदी करू शकत नाही. थोडंसं आधी जर आपण गेलं बाजारात तरच आपल्याला वस्तू व्यवस्थित मिळतात. तर म्हणून मी तर म्हणेन की तुम्ही बिंदास घ्या. म्हणजे तुम्हाला नवरात्रीसाठी वगैरे आता काहीही खरेदी करायची असेल ना तरीही तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये असं काहीही गैर असं काही नाहीये. सगळ्या गोष्टी आपल्या मनात असतात. तुमचं मन साफ असेल तर सगळ्या गोष्टी साफ असतात. तर बघा ह्या ज्या वाती मी मागवल्या होत्या ना ऑनलाईन, ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला ह्याची लिंक दिलेली आहे. खरंच खूप मस्त वाती आहेत. तिळाच्या वाती आहेत त्या. आणि मी कुठलं तेल वापरते तिळाचं, तर हे दीपम कंपनीचं तेल आहे ते मी वापरते. हे मी माझ्या इथे जे जनरल स्टोअर आहे ना तिथूनच मी हे घेते. तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही घ्या. कारण बऱ्याचदा ना तिळाच्या तेलामध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी असते, ज्याच्यामुळे तुम्ही म्हणता ना की ताई आमचे दिवे व्यवस्थित जळत नाहीत, खूप जास्तच जळतात. तर ते एक तर तुमची वात खराब असते किंवा एक तर तुमच्या तेलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. तर मला ह्या दोन्ही गोष्टी खूप छान मिळाल्यात. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी वापरल्यानंतर मला हे चांगल्या गोष्टी मिळाल्यात आणि त्याच मी कंटिन्यू मध्ये ठेवते. एकदा जर मला एखादी गोष्ट खूप आवडली ना तर मी तिला कधीच सोडत नाही. तसंच ह्या वातींच्या आणि तेलाच्या बाबतीत झालंय की हे मी चेंज अजिबात करत नाही. कितीही तेल लागो, कितीही वाती लागो, मी ह्याच वाती आणते आणि हेच तेल वापरते. आणि बघा ना तो एवढूसा दिवा पण त्याचं जे तेज आहे ना ते तुम्हाला दिसत असेल की किती छान वाटतंय. म्हणजे असं पॉझिटिव्ह वाटतंय एकदम. तर ही एक छान गोष्ट मी तुम्हाला दाखवते की हा माझा कुलदेवीचा फोटो आहे आणि फोटो मला चेंज करायचा नव्हता. तर मी दहिवडकर दादांना सांगितलं तर त्यांनी मला ही आयडिया दिली. म्हणजे त्यांच्याकडे ना एक छोटासा फोटो होता, त्याला असं कोणीतरी करून घेतलं होतं. तर माझ्या डोक्यात आयडिया आली की अरे आपण आपल्या देवीच्या फोटोसाठी असं बनवू शकतो. तर म्हणून ही चांदीची संपूर्ण महिरप आहे आणि त्याला सोन्याचं पाणी असतं ते दिलंय आणि अशी मी महिरप बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये माझा हा जो आधीचाच जो देवीचा फोटो होता तो असा मस्त त्याच्यामध्ये व्यवस्थित असा छान ऍडजस्ट होतो. आणि तुम्हाला म्हणजे कळणारही नाही कोणाला की म्हणजे फोटो वेगळा आहे आणि फ्रेम वेगळे आहे. आणि काय दुसरी गोष्ट याच्यामध्ये फायद्याची मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन वगैरे करायचं असतं, तुम्हाला फोटो प्रॉपर काढून व्यवस्थित पुसून आपल्याला ठेवता येतो. तर फ्रेम मध्ये जर ऑलरेडी असा फोटो टाकला ना तर फ्रेम सुद्धा कधी कधी खराब होते. तर अशा प्रकारे बघा हे बॅक साईडने असं आहे. म्हणजे तुम्ही ठेवूही शकता फोटो किंवा तुम्हाला हँग करायचं असेल, खिळा वगैरे लावायचं असेल तसंही तुम्ही लावू शकता. तर ही एक खूप मस्त गोष्ट मला दादांनी करून दिली. तर दहिवडकर दादांकडे गेली होती. तर पुन्हा एकदा कोणीतरी गिफ्ट पाठवलं होतं. तर म्हटलं चला बघू काय आहे. तर एका ताईंनी हे पाठवले आणि म्हणजे काय सांगू मी त्यांच्याबद्दल. हे तर मी तुम्हाला जे पत्र शेवटी त्यांचं वाचून दाखवेन ना तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी कळतील. बऱ्याचदा बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप मस्त आहे, हिला खूप काय काय छान छान गोष्टी मिळतात. पण कसं आहे ना, की हे मी माझ्यासाठी काहीच याचा वापर करत नाही. हे सगळं देवासाठी म्हणजे हे सगळं स्वामींसाठी ते आवडीने पाठवतात. जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या गोष्टी घेऊन जातो आपल्या आवडीने आणि आपल्याला खूप इच्छा असते बघा, कधी-कधी आपण देवीची ओटी सुद्धा भरतो, तर आपल्याला इच्छा असते अरे देवीला ती साडी नेसवली तर किती छान वाटेल. तर असंच काहीसं कोणाचं म्हणजे त्यांचं असतं. जे पाठवतात त्यांना असं वाटत असतं, की हे इथपर्यंत पोहोचावं. त्यांची त्यामागे एक श्रद्धा असते आणि मला असं वाटत नाही की मी त्यांच्या श्रद्धेला कुठेतरी ठेच पोहोचवू. तर म्हणून मी ह्या गोष्टी स्वीकारते. पण तरीही मागे मी बऱ्याचदा सांगितलं की कोणीही काहीही पाठवू नका. पण तरीही कोणीही ऐकतच नाहीये, पाठवतच राहतात. पण आता काय करू मी शेवटी सगळं आता स्वामींवरती सोडून दिलं. त्यांची जशी इच्छा असते ना तशाच गोष्टी होत राहतात. जरी कोणी काही पाठवलं नाही तरी पण मी काय स्वामींसाठी मी कधीच कुठल्याच गोष्टीची मी कमी करत नाही. जे मला वाटतं ना ते तर मी घेतेच घेते. पण आता सध्या असं होतंय की मला खरंच काही गोष्टी घेण्याची गरजच पडत नाही. म्हणजे आपोआपच माहित नाही मला की तुम्हाला कशा काही गोष्टी माहिती पडतात आणि तुम्ही कसं काय ते पाठवता. तर ह्या ज्या माळा आहेत ना ह्या ताईंनी पाठवल्यात. अगदी सुंदर वाटतायत आणि खरंच मला खूप उपयोगी पडणार आहेत या. कारण जे गजरे मी आणते ना तर नेहमीच गजरे मिळतात असं नाहीये. आता तुम्ही बघताय की खूप पाऊस पडतोय आता, एक आठवडा झाला जवळपास.
तर पावसामध्ये गजऱ्यांचं फुलांचं प्रमाण कमी होतं, तर म्हणून मी गजरे सुद्धा बरेच दिवस आणले नव्हते आणि या माळांनी ती कमी संपूर्णपणे पूर्ण करून टाकली. म्हणजे इतर वेळेला जेव्हा गजरे नसतील तर तेव्हा या माळा खूप सुंदर दिसतील. आणि त्यांनी दुसरी गोष्ट जी पाठवली आहे ती म्हणजे की ह्या छोट्या छोट्या माळा ज्या आपण देवांना घालतो ना, त्या या माळा आहेत. तर ह्या माळांच्या बाबतीत पण एक गोष्ट आहे जी तुम्ही म्हणाल कसं असं कसं होऊ शकतं की ताई तुम्ही असं म्हणताय की जे हवं होतं तेच मिळतं. पण मी खोटं तुमच्याशी काहीच बोलत नाहीये, खोटं कधीच बोलत नाही. जे खरं आहे तेच मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, की खरंच म्हणजे ह्या माळा मी श्रावणापासून विचार करते, की मी देवांच्या माळा बदलेल. पण जेव्हाही मी माळा घ्यायला जाते, एक तर साईज मोठी मिळते किंवा माळा त्या जशा पाहिजेत तशा अवेलेबल नसतात. कलर एकसारखे हवे असतात तसे कधी मिळत नाहीत. असे बरेचसे प्रॉब्लेम मला आले आणि त्याच्या मागचं जे कारण असेल ते कदाचित हेच असेल, की ताईंच्या माळा इथपर्यंत पोहोचणार असतील. त्यानंतर तिसरी गोष्ट त्यांनी जी पाठवली होती ती म्हणजे की हे पात्र त्यांनी पाठवले दिव्यांचं. खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं आणि मला असं वाटतं ना, की तुम्ही जी गोष्ट जितक्या प्रेमाने पाठवता ना, तर मी पण ती तितक्याच प्रेमाने स्वामींपर्यंत पोहोचवावी. तर म्हणून म्हटलं चला आज आज ह्याचं पण उद्घाटन करूया. तर छान गुरुपुष्यामृतच्या योगाच्या दिवशी बघा इतक्या साऱ्या गोष्टी देवांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि जर ताई तुम्ही बघत असाल ना व्हिडिओ, तर बघा तुमची सगळी प्रत्येक गोष्ट मी स्वामींपर्यंत पोहोचवली आहे. आणि खरंच खूप छान तुम्ही गोष्टी दिल्यात आणि ताईंचा ह्याचा बिझनेस सुद्धा आहे. कदाचित त्यांनी जसं म्हणजे लेटरमध्ये लिहिलं होतं, तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला ह्यातल्या काही गोष्टी मागवायच्या असतील, तर तुम्ही नक्कीच त्यांना फोन करून विचारा आणि तुम्ही ह्यातलं काही मागवू शकता. या पात्रामध्ये जी मी फुलं आता घातली आहेत ना, तर ही आर्टिफिशियल फुलं आहेत, पण अगदी सुंदर, अगदी हलकी. म्हणजे जे आपण पाण्याचं पात्र वगैरे असं भरून ठेवतो ना, तर त्याच्यामध्ये जी फ्लोटिंग फुलं असतात, तशा पद्धतीची ही फुलं आहेत आणि दिसायला खूप खूप सुंदर दिसतात. आपण एंट्रन्सच्या इथे वगैरे जेव्हा आपण पॉट ठेवतो, तर उरली पात्र आपण जे म्हणतो तसं ठेवतो. तर कधी-कधी म्हणजे ओरिजिनल फुलं जर ठेवली ना, तर ती लवकर खराब सुद्धा होतात किंवा बऱ्याच जणांकडे तशी फुलं मिळणं सुद्धा कधी-कधी कठीण असतं. तर अशा वेळेला अशी फुलं खूप खूप सुंदर दिसतील. तर तुमच्या ताई पात्रामध्ये ना मी आज तुपाचा दिवा लावते. तर जे तुपाचे दिवे मी मागे तुम्हाला बनवलेले दाखवले होते, त्यापेक्षा ना मला ही आयडिया खूप बेस्ट वाटते. मातीचा दिवा घ्या, मातीच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावा. हल्ली रोज मी सकाळी, संध्याकाळी दोन्ही वेळा तुपाचा दिवा लावते आणि त्याचा खूप चांगला परिणाम मला बघायला मिळतोय घरामध्ये. तुम्ही सुद्धा मी तुम्हाला सांगेन, तुम्ही नक्की ही गोष्ट करा. थोडंसं काही देवासाठी आपण खर्च करायला मागे पुढे बघायचं नाही. या गोष्टींमुळे ना आपल्या आयुष्यात एक वेगळाच फरक पडत असतो. तर तुम्हाला हळूहळू जाणवेल. तर तुपाच्या दिव्याने ना घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी येते. तर म्हणून असा तुपाचा दिवा रोज तुम्ही सकाळी, संध्याकाळी रोज घरामध्ये लावत जा. आणि मातीच्या दिव्यामध्ये जेव्हा तुपाचा दिवा जळतो ना, त्याचं आणखीन वेगळंच एक तेज निर्माण होतं. तर बघा अशी आपली आजची छान अशी देवपूजा आहे ना गुरुपुष्यामृतची, ती खरंच म्हणजे विचार नव्हता केला मी करताना, की इतक्या साऱ्या गोष्टी, इतकी सारी छान पूजा होईल असा विचार नव्हता केला. पण ताईंच्या या गोष्टींनी ना पूजेला आणखीनच खूप असा उभार आलेला आहे.
दुसरी एक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली ती म्हणजे की हे पण दहिवडकर दादांकडेच आलं होतं पार्सल. तर ज्या ताईंनी मागे मला पितळेचं उरली पात्र पाठवलं होतं चेन्नईवरून, तर त्याच ताईंनी ही हळद पाठवली आहे. म्हणजे मी त्यांना विचारलं होतं, तिने मला इंस्टाग्रामवरती मेसेज केला होता, तर मी तिला म्हटलं होतं की मला ना चेन्नईची मला हळद हवी आहे, जी लेपन करण्यासाठी. कारण त्यांच्या ज्या ट्रेडिशनल गोष्टी असतात ना त्या खूपच प्युअर आणि खूपच वेगळ्या असतात. तर तिने मला ही पाठवली. ही बघा, ही गिरी कंपनीची आहे आणि याच्यासोबत ना तिने मला एक ॲड्रेस सुद्धा दिलाय की कल्याणला सुद्धा एक शॉप आहे की जिथे हे सगळे चेन्नईवरून जे प्रॉपर प्रोडक्ट्स येतात ना देवाच्या सामानाचे वगैरे किंवा काय, तर ते आपल्याला इथे कल्याणला सुद्धा मिळून जातील. त्यांचे बऱ्याच ठिकाणी मला वाटतं शॉप आहेत. तर प्रॉपर जे चेन्नईचे किंवा त्या साईडचे जे प्रोडक्ट्स असतात तर ते आपल्याला तिथे मिळून जातात. तर तिने हे त्याच्यासोबत मला लेटर सुद्धा पाठवलं होतं. हाय मेघांजली, हळद पाठवायला थोडा उशीर झाला, गणपती गेले, म्हटलं आता नवरात्रीसाठी तुला ही हळद वापरता येईल. गिरीचे हे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांनी मला कल्याणचा एक पत्ता दिला आहे, तू बघ, तिथे तुला सगळ्या गोष्टी मिळतील. मला गोरेगाव येथे या वस्तू मिळाल्या. त्यानंतर तिने ॲड्रेस दिलाय, अय्यप्पा मंदिर जे आहे ना कल्याणला त्याच्या इथेच कुठेतरी हे शॉप आहे, शॉप नंबर 1 असं काहीतरी दिलंय तिने. तर अय्यप्पा मंदिर जर तुम्हाला माहित असेल कल्याण ईस्टमध्ये, तर त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी हे शॉप आहे की जिथे ही सगळ्या वस्तू मिळतात. तर म्हटलं चला, हळदीचं लेपन सुद्धा मी ह्याच हळदीने आज करणार आहे. तर ही 1 किलो हळद आहे, ह्यातली थोडी मी हळद काढून घेते. आणि तुम्ही मला नेहमी विचारता ना की ताई तुझं लेपन इतकं छान का होतं, तर त्याच्या मागे जे कारण असतं ते म्हणजे की हळद. तुम्ही वस्तू कशा वापरताय त्यावरूनच तुमचं जे फायनल गोष्ट निघते ना ती त्या गोष्टींवरूनच निघते. तर पहिले मी जी हळद आहे ती कल्याण वेस्टवरून आणायची, पण आता ही जी ताईने मला पाठवली आहे चेन्नईवरून, तर त्या हळदीचं आज मी लेपन करणार आहे. लेपन करताना पण मी आता बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करते. ते म्हणजे पहिले मी गोमूत्र वगैरे असं घालून लेपन करायची. आता मी काय करते ना, लेपन करताना गुरुवार, शुक्रवार म्हणजे महालक्ष्मी आईचा जेव्हा वार असतो तेव्हा छान त्यामध्ये अत्तर घालते, किंवा आता हा मोगऱ्याचा म्हणजे स्प्रे आहे तर तो त्यामध्ये घालते. तुम्ही हे करून बघा, दिवसभर तुमचा उंबरठा असा दरवळत राहतो ना, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला तर तो सुगंध येतच राहतो. तुम्ही सुद्धा दरवाजाच्या इथे आसपास गेलात ना तुम्हालाही तो सुगंध जाणवत राहतो आणि खूप घरातलं वातावरण खूप छान वाटतं. तर आता जस्ट लाईव्ह संपली, आता लाईव्ह झाली आणि त्यानंतर आज आहे मावशीचा वाढदिवस, म्हणजे इथे जी मावशी राहते तिचा वाढदिवस आहे. आणि तुम्हाला सांगू, आम्हाला खरंच लक्षातच नव्हतं की आज मावशीचा वाढदिवस आहे, कारण डेट लक्षात नव्हती आम्हाला आणि त्याच्यामुळे आता लक्षात आलं आणि आम्ही आता चाललो आहे. आणि गंमत म्हणजे की मावशीने आम्हाला फोन करून सांगितलं, अरे तुम्हाला काय आज लक्षात नाहीये का असं. तर म्हणजे ऍक्च्युली तिच्या बर्थडेची डेट पण अशी ऑड आहे आणि मंथ पण ऑड आहे ना, त्यात लक्षात नाही राहत, तिचं लक्षात नाही राहत. तर आता आम्ही चाललोय, स्वप्नील वगैरे तिथे येणार आहेत आणि चला मावशीकडे जाऊया, मावशीचा ओरडा खाऊया, चला. पाचका झाला, थांब ना. चॉकलेट दे तिला. हॅपी बर्थडे गिफ्ट पण परसान दिलाय. विसरलो मावशी, मला पण विश करत राहिला आमच्या, म्हणून मी संध्याकाळी म्हटलं जाऊ दे, इन्व्हाइट करायच्या वेळेला सगळ्यांना सरप्राईज होऊ दे जरा. माझी सकाळपासून पूजेची माझे केस तुम्ही कोण? आम्ही नाही वाटत तुम्हाला काय, तुम्हाला बर्थडे बिटे लक्षात राहत नाही. अगदी
घरच्या घरी असं थोडक्यात आम्ही नेहमी सगळ्यांचे बर्थडे साजरे करतो, कारण त्यामध्ये एक भारीच वाटतं, काहीतरी छोटंसं असं सेलिब्रेशन होतं. आजकाल आपला कोणाचा काय कसला भरोसा आहे, त्यामुळे मी तर म्हणेन जेही आनंदाचे क्षण आपल्याला मिळतात ना ते मस्त पकडून ठेवा, छान त्यांना साजरे करा, कारण तेच आपल्याला खूप आठवत राहतात आणि चांगल्या आठवणी आपल्या नेहमी स्मरणात राहतात. तर मावशी सुद्धा किंवा आईंकडचे पप्पांकडचे सगळे नेहमी येतात आणि सगळे एकत्र येऊन असं छान काही ना काही आम्ही करत राहतो. तर बघा आपण जे करतो तसंच बघून म्हणतात ना की लहान मुलं आपलं अनुकरण करत असतात, तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी कळतील पुढच्या पिढीला, नाहीतर ह्या गोष्टी समजणारच नाहीत की एकत्र येणं काय असतं, एकत्र मजा करणं काय असतं. फक्त बाहेर हॉटेलमध्ये गेलं, पार्ट्या केल्या म्हणजेच सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये. तर खूप मस्त मस्त केक, हा केक मावशीने स्वतः बनवला. या केकचा कलर मला इतका आवडला ना, हा माझा फेवरेट कलर आहे. आणि हा स्वप्नीलने आणला होता आणि त्याला टॅग बघा किती भारी लावलाय. मावशीला टॅग लावलाय त्याने, पाटलीन बाई. आणि चला आता आपण बर्थडे साजरा करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मावशी, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you dear. बाबा मला बार-बार आणि बार-बार फ्रायडेला तर मावशीने मस्तपैकी आहे ना अशी झणझणीत अशी पावभाजीचा मेनू केला होता आणि छान मस्त बनवली होती पावभाजी. माझ्या आधी खूप दिवसांनी खाल्ली पावभाजी, कारण सध्या हे जे काही वातावरण चालू आहे ना तर त्याच्यामध्ये काय असं बनवायचं डोक्यात येतच नव्हतं. आणि गुलाबजाम पण बनवले होते, गुलाबजाम पण टेस्टी झाले होते मस्त. तर असं खूप दिवसांनी खाल्लं ना तर खूप बरं वाटतं. तर आता जस्ट मावशीकडून आलो. बड्डे असाच घरच्या घरी नेहमीसारखा साजरा झाला, छान शॉर्टकटमध्ये. आणि खरंच आम्हाला सगळ्यांना आज लक्षातच नव्हतं मावशीचा वाढदिवस आहे ते, कारण निष्ठाला पण 2-3 दिवसापासून तिची पण तब्येत बरी नव्हती, हे पण नव्हते, पप्पांची पण तब्येत बरी नाही आहे. तर त्याच्यामुळे सगळे एक वेगवेगळ्याच गोंधळामध्ये होते, तर म्हणून लक्षात नव्हतं. पण जेव्हा लक्षात आलं मग आम्ही पटकन जाऊन आलो. आणि आजची पूजा खूप छान झाली. तर त्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की हे जे होतं ना ते एका ताईंनी पाठवलं आहे मला, आणि त्या ताईंचं ना लेटर आहे, आपण लेटर वाचू. त्याने आणखीन 1-2 गोष्टी त्याच्यामध्ये पाठवल्या आहेत. त्या म्हणजे बघा, हे छोटंसं असं छान तोरणासारखं आहे छोटं, ते पण खूप मस्त आहे, सुंदर आहे. आणि दुसरं जे आहे ते मला वाटतं खाली अंतरण्यासाठी, आपण पूजा मांडतो ना तर पाटावर मांडण्यासाठी म्हणून ते आहे, ते पण खूप सुंदर आहे. त्यांनी पाठवलं आहे हे बघा अशा प्रकारचं, ते पण खूप छान आहे. तर वस्तूंपेक्षा पहिली गोष्ट तर ती म्हणजे की त्यांनी जे लेटर पाठवलं आहे तर आपण लेटर वाचू. आणि खरंच आहे की म्हणजे ते जाणतात की काय गोष्टी हव्या आहेत, काय गोष्टी नको आहेत. कारण जे माळा आहेत ना, या माळा मी श्रावणापासून या माळा मी म्हणजे बाजारात गेली आहे किंवा कधी गेली नाही आहे, म्हणजे जेव्हा जाते तेव्हा मिळत नाही आहेत, आणि इतर वेळी मला कधी कधी जायला मिळत नाही आहे, असं होतं आहे. तर नेमक्या त्या माळा त्यांनी आणि एक्झॅक्ट म्हणजे त्यांनी मोजलेत कदाचित देव, आणि तेवढ्याच माळा परफेक्ट मला सगळ्या बरोबर पाठवल्यात त्यांनी. तर थँक्यू सो मच ताई, खूप खूप थँक्यू. आणि चला आपण त्या ताईंचं लेटर वाचूया. असं लेटर पाठवलं आहे, लेटरला पण खूप सुंदर असा सुगंध येतो आहे. तर त्यांनी 19 तारखेला मला हे लेटर लिहिलं आहे, 19 सप्टेंबर. श्री स्वामी समर्थ. प्रिय मेघनाताई, तुम्हाला श्री स्वामी समर्थ ताई. चिठ्ठी लिहायला घेतली खरी, पण काय लिहू आणि किती लिहू हे समजत नाही, कारण आयुष्यात आलेले अनुभव खूप सांगून गेले. ताई, माझं वय वर्ष 43 आहे. माझं नाव सौ अंजली अनिल भोसले आहे. मी कांजूरबागमध्ये राहते. मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते. भोसले आहे की त्यांनी लिहिलं आहे वेगळं, भोसलेच आहे. मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते. मला कोविडच्या काळात याचा खूप फायदा झाला. तुम्हाला वाटेल की कसा, तर मला ह्याच काळात कॅन्सर डिटेक्ट झाला. मी व्यवसायाने नर्स होते.
पण या आजारामुळे माझी नोकरी गेली आणि माझ्या मिस्टरांची कंपनी पण बंद झाली. माझ्या या परिस्थितीमध्ये मला साथ दिली या स्वामी भक्तीमुळे. तुमचे असणारे ब्लॉग बघायची पण सेवाभाव हळूहळू निर्माण झाला आणि परिस्थितीमध्ये लढण्याची ताकद मिळाली. माझी 8 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव कृष्णा आहे. ती पण तुम्हाला बघून म्हणते की आई स्वामींची ताई बघ आली. आणि टी व्हीमध्ये ताई तुम्ही खूप छान स्वामी सेवा करता आणि ती आम्हाला पण जाणवते, पॉझिटिव्ह वाटते. मला आज या पत्रातून एकच सांगायचं आहे की तुमच्या रूपाने स्वामी मला मार्ग दाखवत आहेत. मी घरातून एक छोटा उद्योग चालू केला होता, तो उद्योग आता मी रोडवर स्टॉल स्वरूपात चालवत आहे. ताई, स्वामींच्या कृपेने मी आणि माझे पती दोघेही भरपूर मेहनत करत आहोत, पण शून्यापासून सुरुवात झाली आहे. तुम्हाला पत्र लिहिताना परकेपणा नाही जाणवत आहे. माझ्या जवळच्या मैत्रिणींबरोबर बोलत आहे असंच मला वाटत आहे. मी आज माझ्या सासऱ्यांबरोबर सराफांकडे आले आहे, त्यामुळे हे पत्र तुमच्यापर्यंत पोचले आहे. कदाचित स्वामींचीच इच्छा असावी. तुमच्यासाठी नाही, पण स्वामींसाठी काही वस्तू पाठवत आहे, त्याचा स्वीकार करावा. तुम्हाला नाही आवडत मला माहिती आहे, पण हे माझ्या उद्योगामधलं आहे, ते तुम्ही वापरलात तर मला खूप आवडेल. ताई, स्वामींचरणी माझ्या कुटुंबासाठी निवेदन ठेवा, कारण तुमचं स्वामी नक्की ऐकतील आणि मला भरपूर बळ मिळेल अशी प्रार्थना करा. खूप काही बोलायचं आहे, पण पत्र अपुरं पडेल. ताई, माझा आणि माझ्या कुटुंबाचा तुम्हाला नमस्कार असो. सौ अंजली अनिल भोसले. श्री स्वामी समर्थ. असे जेव्हा पत्र येतात ना, मला खूप 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 छान वाटतं आणि म्हणजे मीच खूप मोटिवेट होते. तुम्ही नेहमी मला म्हणत राहता की ताई, तुमच्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं. पण मी कधी कधी खूप आळसपणा करते व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी किंवा काय. पण अशा जेव्हा गोष्टी समोर येतात ना, तेव्हा मलाच खूप बळ मिळतं की खरंच आहे, आपल्या अशा या छोट्याशा प्रयत्नांनी मी विचारही करत नाही की खरंच एवढा प्रभाव खरंच कोणावर पडत असेल आपल्या व्हिडिओचा. पण जेव्हा असं ऐकायला येतं, वाचायला मिळतं, तर तेव्हा खूप मला पण स्वतःला खूप भारी वाटतं, खूप चांगलं वाटतं की खरंच स्वामी माझ्या हातून इतकं चांगलं काम करून घेत आहेत. तुमच्यापर्यंत ती पॉझिटिव्हिटी पोचते आणि तोच माझा हेतू आहे याच्यामध्ये. आणि ताई, तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला होता, तुम्ही काळजी घ्या. आणि तुम्ही म्हणजे एवढं असूनसुद्धा तुम्ही एवढ्या उमेदीने एवढ्या सगळ्या गोष्टी करताय, एवढे उद्योगधंदे करताय, म्हणजे खरंच खूप भारी गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट. खरंच तुमच्याकडून पण खूप काही शिकण्यासारखं आहे मलासुद्धा. आणि तुम्ही हे जे पत्र पाठवलेत ना, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि तुम्ही ज्याही वस्तू पाठवल्या आहेत त्या स्वामींना नक्कीच आवडल्या आहेत, खूप छान आहेत. थँक्यू सो मच. त्याच्यासाठी पण काळजी घ्या, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी स्वामींकडे नेहमी प्रार्थना करतच असते. आणि ताईंनी ना एक त्याच्यामध्ये कार्ड पण पाठवलं आहे, बघू आपण. त्यांनी एक कार्ड पण पाठवलं आहे, कृष्णा स्पेशल दिवाळी फराळ. आमच्या इथे दिवाळीचे संपूर्ण फराळाचे पीठ, त्याचे संपूर्ण फराळ ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल. सर्व प्रकारचे पीठ, सर्व प्रकारची लोणची, पापड, कुरडई वगैरे मिळतील. मोदक, पुरणपोळी, अळूवडी, कोथिंबीर वडी ऑर्डरप्रमाणे करून मिळतील. तर ताईंचा हा पण व्यवसाय आहे. तर याचे पण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता दिवाळीसाठी जर कोणाला फराळ हवा असेल बनवून, तर तुम्ही ताईंना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ताईंचे हे जे पण डिटेल्स आहेत ना, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेल. तर असं चांगलं वाटतं की आपल्यासारख्याच कोणी माझ्याच मैत्रिणी आहेत ज्या अगदी छोट्याशा शून्यापासून, त्यांनी असं म्हटलं की शून्यापासून मी सुरुवात केली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना, ज्या पण माझ्या ताई मैत्रिणी या सगळ्या गोष्टी करतायत ना, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी अशीच प्रगती करत राहा, खुश राहा, सुखी राहा, समाधानी राहा. बस हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या या अनमोल अशा पत्रासाठी. खूप खूप धन्यवाद सगळ्यात पहिले तर. आणि हे जे तुम्ही सगळं विचारत होतात ना की ताई हे माळा वगैरे, ते ह्या सगळ्या त्या ताईंनीच पाठवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी किती ऑब्झर्व केलं की काय नाही आहे आणि त्याच गोष्टीबरोबर त्यांनी पाठवल्या. तर असो, तर अशी आजची म्हणजे आजचा जो गुरुपुष्यामृत होता ना, स्वामींनी
म्हणजे स्वामी खूप साऱ्या गोष्टी काय काय मी ज्या गोष्टी तुम्हाला कधी कधी म्हणजे बोलूही शकत नाही अशा गोष्टी ते माझ्या आयुष्यात घडवतात. ज्याही गोष्टींचा विचार मी करते ना की अशा गोष्टी म्हणजे ही गोष्ट असली पाहिजे, मला आता पूजेसाठी हे असं हवं आहे, ते बरोबर कुठून तरी ती गोष्ट येतेच, इथपर्यंत पोचतेच. ती त्यांचीच कृपा असेल. आपल्या इच्छा कधीच संपत नाहीत. शेवटी मी म्हटलं ना, शेवटी आपण माणूस आहोत कितीही झालं तरी. तर आपल्याकडून चुका या होतच राहतात, आपल्या इच्छा या असतातच. पण इच्छा माझी नेहमी ह्यासाठी असते की माझी पूजा खूप छान असली पाहिजे, खूप छान वाटली पाहिजे, देवाला आवडली पाहिजे, मलासुद्धा आवडली पाहिजे आणि तुम्हालासुद्धा आवडली पाहिजे. हाच माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. तर असो, तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.